मित्रांनो, डीएम मॅडम आज तिच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी नटून तटून निघाली होती. मात्र ती ड्युटीवरून उशिरा सुटल्यामुळे लग्नाला पोहोचायलाही उशीर होत होता. त्यामुळे ती घाईघाईने निघाली. पण इतक्यात तिच्या कारच्या मागच्या टायरमध्ये काहीतरी अडचण आली. तिला समजलं की टायर पंक्चर झाला आहे. आज तिचा ड्रायव्हरही सोबत नव्हता. त्यामुळे तिच्या अडचणीत आणखीन भर पडली. ती मनातल्या मनात आपल्या नशिबाला दोष देत होती. पण त्याच वेळी तिला जवळच एक पंक्चर दुरुस्तीचं दुकान दिसलं. तिने देवाचे आभार मानले आणि तिथे जाऊन पंक्चरवाल्याला विनंती केली, मला लग्नाला जायला उशीर होतोय. कृपया माझ्या गाडीचा पंक्चर लवकर दुरुस्त करा. त्या दुकानात एक वयोवृद्ध व्यक्ती होती. ती म्हणाली, मॅडम 5 मिनिटं बसा, माझा कामगार येतोच आहे. थोड्या वेळाने मास्क घातलेला एक तरुण पंक्चर दुरुस्त करायला आला. डीएम मॅडम त्याच्याकडे पाहतच राहिल्या. तिला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. तिने विचारलं, तू मास्क का घातलायस? तो म्हणाला की मॅडम, मला धूळ मातीची ॲलर्जी आहे आणि सर्दीही झाली आहे, म्हणून मी मास्क लावलाय. मॅडमला थोडा संशय आला. तिने त्याला मास्क काढायला सांगितलं, पण तो नकार देऊ लागला. त्यामुळे मॅडम थोड्या कठोर स्वरात म्हणाली, मास्क काढतोयस की नाही? शेवटी त्याने नाईलाजाने मास्क काढला आणि ते पाहून डीएम मॅडमला जोरदार धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पंक्चर दुरुस्त करणारा कोणी दुसरा नसून तिचा 15 वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झालेला नवरा होता. मॅडमला काहीच सुचेना. ती स्तब्ध झाली. तिने विचारलं, तू जिवंत आहेस आणि हे कसं शक्य आहे? तो काही बोलला नाही, फक्त मान खाली घालून रडू लागला. मॅडमने पुन्हा विचारलं, तू इतकी वर्ष कुठे होतास? का दूर राहिलास? तो तरीही शांत राहिला. पण जेव्हा मॅडमने ठामपणे उत्तर मागितलं, तेव्हा शेवटी त्याने सत्य सांगायला सुरुवात केली. ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ही गोष्ट आहे 18 वर्षांपूर्वीची. मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात दीपिका राठी नावाची एक तरुणी सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिचे आई वडील खूप गरीब होते. दोघंही मजुरी करून आपल्या एकुलत्या एक मुलीला शिकवत होते. दीपिकाचं स्वप्न होतं की ती मोठी अधिकारी बनेल, डीएम ऑफिसर किंवा पोलीस अधिकारी होईल. पण हे स्वप्न पूर्ण करणं सोपं नव्हतं. त्यासाठी लाखो रुपयांची गरज होती. परिस्थितीमुळे तिला हे स्वप्न सोडावं लागलं. तिचे आई वडीलही हतबल होते. त्यांनी मजुरी करून सगळे पैसे दीपिकाच्या शिक्षणावर खर्च केले होते. अशातच एक दिवस दीपिकासाठी एक विवाहाचा प्रस्ताव आला. तिच्या आई वडिलांना तो मुलगा पसंत पडला. पण दीपिकाला त्यांच्यासोबत राहायचं होतं, त्यांची मदत करायची होती. मात्र तिच्या आई वडिलांनी तिला समजावत सांगितलं, आता आम्ही म्हातारे झालो आहोत. आमचं फक्त एकच स्वप्न आहे, तुला चांगल्या घरात पाठवायचं. दीपिकाचे सासर काही श्रीमंत नव्हते. ते एक मध्यमवर्गीय कुटुंब होते. जेव्हा ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला शुभमला भेटली, तेव्हा तिने त्याच्या समोर एक अट ठेवली, मी लग्न करेन, पण मी माझ्या आई वडिलांची जबाबदारी घेईन आणि माझं पुढचं शिक्षण सुरू ठेवेन. शुभम खूप चांगला माणूस होता. त्यामुळे त्याने आनंदाने ही अट मान्य केली. थोड्या काळानंतर दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर दोघं एकत्र खूप आनंदात राहू लागले. त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली आणि त्याच मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. दोघंही एकमेकांवर जीव ओवाळू लागले. एके दिवशी शुभम म्हणाला, तुझं स्वप्न होतं डीएम ऑफिसर बनण्याचं, मग तू ते का पूर्ण करत नाहीयेस? दीपिका म्हणाली, त्या स्वप्नासाठी किमान 4-5 लाख रुपये लागतील आणि मला दिल्लीला जावं लागेल. शुभम म्हणाला, पैशांची तू चिंता करू नकोस, मी काहीतरी व्यवस्था करतो. दीपिकाला माहीत होतं की तिच्या सासरकडे एवढे पैसे नव्हते, पण तरीही शुभम ठाम होता. तो म्हणाला, तू फक्त एक ऑफिसर हो, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. शुभम जास्त शिकलेला नव्हता. त्याने फक्त 5वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. तरीही त्याने आपल्या पत्नीच्या स्वप्नासाठी स्वतःचा जीव लावला होता. तो एका फॅक्टरीत कामगार म्हणून काम करत होता आणि महिन्याला
फक्त 10 ते 12 हजार रुपये कमवत होता. काही महिन्यानंतर शुभमने दीपिकाला 5 लाख रुपये दिले. दीपिकाने विचारलं, हे पैसे कुठून आले? शुभम म्हणाला, ते तू सोडून दे. तुला फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष द्यायचंय. तू दिल्लीला जा आणि DM ऑफिसर होऊनच परत ये. बिचारी दीपिका काही विचारू शकली नाही. ती दिल्लीला गेली आणि तिने मन लावून अभ्यास केला. तिने UPSCच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि अखेर कठोर मेहनतीनंतर तिला DM ऑफिसर म्हणून निवडण्यात आलं. हे ऐकून शुभम खूप आनंदी झाला. 2 महिन्यांनी दीपिकाची पहिली पोस्टिंग झाली. तिला मोठा बंगला, आलिशान गाडी आणि उत्तम सामाजिक वर्तुळ मिळालं. ती आता उच्चभ्रू समाजात राहू लागली. शुभम तिच्या यशाने खूप आनंदी होता. दीपिकाच्या सासरच्या आणि माहेरच्या सगळ्या लोकांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली. पण शुभम जास्त शिकलेला नव्हता ना, त्याच्याकडे चांगली नोकरी होती. त्याने स्वतःच्या घराची विक्री करून ते पैसे दीपिकाच्या शिक्षणावर खर्च केले होते. हे दीपिकाला माहीत नव्हतं. शुभमला त्याचा स्वाभिमान खूप प्रिय होता. एके दिवशी दीपिका आपल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत आणि कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींसोबत एका पार्टीला गेली. शुभमही तिच्या सोबतच होता. तेव्हा तिथल्या काही लोकांनी शुभमला टोमणे मारले. एकाने म्हटलं, वाह, तुझं नशीब किती छान आहे. तू तर गरीब होतास, पण तुझ्या पत्नीमुळे तुझा नशिबाचा तारा उजळला. दुसऱ्या एका मैत्रिणीने दीपिकाला विचारलं, तुला काहीसं लाजिरवाणं वाटत नाही का? तू DM ऑफिसर आहेस आणि तुझा नवरा अशिक्षित आहे. तुला कधी वाईट वाटत नाही का? पण दीपिकाने सगळ्यांसमोर उत्तर दिलं, आज मी ज्या जागी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळेच. त्याने मला साथ दिली नसती तर मी कधीही DM बनू शकले नसते. पण हे ऐकून शुभमच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. त्याला प्रचंड अपमानित वाटलं. तो मूळचा खूप साधा आणि सरळ माणूस होता. त्याच्या हृदयाला छोटीशी गोष्टही लागायची. त्या पार्टीत अनेकांनी त्याच्यावर अशा प्रकारची टीका केली, ज्याने त्याला मन खूप दुखावलं. तो गहन विचारात बुडून गेला. शुभमने दुसऱ्या दिवशी दीपिकाला सांगितलं, चल आपण कुठेतरी फिरायला जाऊया. लग्नानंतर लगेचच तू दिल्लीला गेलीस आणि 5 वर्षांनंतरही तुझ्या कामातच गुंतलीस. आपण एकमेकांसोबत वेळच घालवू शकलो नाही. चला कुठेतरी जवळपास जाऊन येऊया. दीपिकाला ही कल्पना आवडली आणि दोघं उत्तराखंड फिरायला गेले. त्यांनी अनेक ठिकाणी भटकंती केली, चारधाम यात्रा पूर्ण केली आणि शेवटी ऋषिकेशला पोहोचले. त्या रात्री शुभम दीपिकाशी भरभरून बोलत होता. तो तिला म्हणाला की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू मला कधीच विसरू नकोस. दीपिका त्याच्या या बोलण्यावर थोडी गोंधळली आणि म्हणाली, तू असं का बोलत आहेस? आज तुझं वागणं काहीसं विचित्र वाटत आहे. सगळं काही ठीक तर आहे ना? शुभम हसून म्हणाला, असं काही नाहीये, फक्त सहज बोललो. उद्या आपण लवकर उठून रिव्हर राफ्टिंगला जाऊया. दीपिका म्हणाली, तुला पोहता येत नाही, आपण रिव्हर राफ्टिंगला जाऊ नये. पण शुभम जिद्दीने म्हणाला, तिथे पूर्ण सुरक्षेचे उपाय असतात. मला हे एकदा तरी करून पाहायचंय. शेवटी दीपिकाने त्याचं ऐकलं. ती DM ऑफिसर असल्यामुळे तिला पोहता येत होतं, पण शुभमला पोहता येत नव्हतं. त्या दिवशी गंगेचं पाणी खूप वेगात वाहत होतं, कारण जूनचा महिना होता. सकाळी दोघं ऋषिकेशला रिव्हर राफ्टिंगसाठी पोहोचले. दीपिकाने शुभमला ताकीद दिली, कसून धरून ठेव, काहीही झालं तरी हात सोडू नकोस. सुरुवातीला सगळ्यांना खूप मजा येत होती, पण काही वेळाने जेव्हा ते गंगेच्या प्रचंड प्रवाहात पोहोचले, तेव्हा अचानक त्यांच्या बोटीचा तोल गेला आणि ती उलटली. सगळेच जण पाण्यात पडले, पण सुदैवाने प्रत्येकाने लाईफ जॅकेट घातलं होतं, त्यामुळे कोणीही लगेच बुडालं नाही. पण अचानक शुभमचं लाईफ जॅकेट सुटून वाहत गेलं. तो वेगाने प्रवाहात पुढे जात राहिला आणि खोल पाण्यात बुडू लागला. दीपिका कशी बशी पोहत पोहत पुन्हा बोटीत चढली, पण जेव्हा तिने पाहिलं की शुभम पाण्यात वाहत आहे आणि त्याचं लाईफ जॅकेटही नाहीसं झालं आहे, तेव्हा ती मात्र हादरली. गंगेचा प्रवाह वेगाने त्याला पुढे घेऊन जात होता. समोर एका मोठ्या जल भवंडरात
शुभम सापडला. तो त्या वेगवान प्रवाहात ओढला गेला आणि पाण्याच्या भोवऱ्याने त्याला गटांगळ्या खायला लावल्या. दीपिका आणि इतर लोकांनी किनाऱ्यावर पोहोचताच तिने त्वरित सुरक्षा रक्षकांना बोलावलं. संपूर्ण टीमने शुभमचा शोध सुरू केला, पण गंगेचा प्रवाह एवढा वेगवान आणि खोल होता की शुभम कुठेच दिसत नव्हता. शुभम गायब झाला. सर्वजण म्हणत होते, जो या जलभवंडरात अडकतो तो कधीच जिवंत परत येत नाही. दीपिका पूर्णतः हादरली होती. ती लगेच निश्चित बसली. तिला काही सुचत नव्हतं, पण तिने हार मानली नाही. तिने आपल्या डीएम पदाचा वापर करून मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. कित्येक तास शोध घेतल्यानंतरही शुभम सापडलाच नाही. गंगेच्या वेगवान प्रवाहामुळे आणि खोल पाण्यामुळे शोध कार्य थांबवण्याची वेळ आली. लोक म्हणू लागले, गंगा मातेने त्याला आपल्यात सामावून घेतलं. त्याला विसर आणि पुढे चालत राहा. दीपिका एकटी पडली. त्या दिवशी दीपिकाच्या जीवनाचा आधार निघून गेला होता. ज्याने तिच्यासाठी स्वतःचं घर विकलं, तिची स्वप्न पूर्ण केली, त्यानेच तिला कायमचं सोडून दिलं होतं. महिन्यामागून महिने गेले, वर्ष लोटली, पण शुभम परत आलाच नाही. कुटुंबीय आणि नातेवाईक दीपिकाला म्हणू लागले, तू अजूनही तरुण आहेस. आता दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर. एकटीने किती दिवस राहशील? पण दीपिकाने स्पष्ट सांगितलं, शुभम शिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. त्याने मला आयुष्य दिलं. मी त्याला कधीच विसरू शकत नाही. दीपिका नेहमी आपल्या ऑफिसमध्ये आपल्या पतीचा फोटो लावत असे. शुभम गेल्यानंतरही ती त्याला विसरू शकत नव्हती. वर्षामागून वर्ष सरली, पण दीपिकाच्या हृदयातून शुभमचा आठव कधीच गेला नाही. अशातच 15 वर्षांनी दीपिकाची बदली पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात झाली. कोलकात्यातील जीवनशैली, भाषा आणि वातावरण पूर्णतः वेगळं होतं. नवीन ठिकाणी जुळवून घेण्यासाठी तिला 15-20 दिवस लागले. हळूहळू ती त्या ठिकाणी रुळू लागली. कोलकात्यात तिचा एक दूरचा नातेवाईक राहत होता. एके दिवशी तो तिला भेटायला आला आणि त्याच्या घरातील एका मांगलिक कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. दीपिकाने वचन दिलं, हो मी नक्की येईन, वेळ काढून येईन. कार्यक्रमाच्या दिवशी मात्र तिच्याकडे खूपच काम होतं. ती संध्याकाळपर्यंत ऑफिसच्या कामातच व्यस्त होती. शेवटी संध्याकाळी तिला वेळ मिळाला आणि ती स्वतःच कार चालवत नातेवाईकांच्या घरी निघाली. पण जसा ती गाडी घेऊन निघाली तसा गाडीचा मागचा टायर अचानक पंक्चर झाला. दीपिकाने आजूबाजूला पाहिलं तर समोर एक पंक्चर दुरुस्तीचं छोटंसं दुकान दिसलं. तिथे एक वृद्ध व्यक्ती बसला होता. दीपिकाने गाडी दुकानात समोर नेली आणि त्या इसमाला सांगितलं, लवकर दुरुस्त करून द्या, मला उशीर होतोय. त्या वृद्धाने एका तरुणाला बोलावलं. तो तरुण पंक्चर काढण्यासाठी पुढे आला, पण त्याने चेहऱ्यावर मास्क घातलेला होता. दीपिकाला काहीतरी वेगळंच जाणवलं. तिच्या हृदयात एक वेगळीच हलचल झाली. तिने विचारलं, तू कोण आहेस? तोंडावर मास्क का लावला आहेस? पण तो काही बोलला नाही. दीपिकाने आपला आवाज कडक करून सांगितलं, माझ्या समोर मास्क काढ. तो काहीसा घाबरला, पण दीपिकाच्या रोकटोक बोलण्याने त्याला मास्क काढावं लागलं आणि ते दृश्य पाहून दीपिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तो शुभम होता. 15 वर्षांपूर्वी जो गंगेच्या प्रवाहात वाहून गेला होता, जो मेल्याचं मानलं गेलं होतं, तो शुभम आज तिच्या समोर उभा होता. कोलकात्यात एका पंक्चर दुरुस्तीच्या दुकानात काम करत. दीपिका धावत त्याच्याकडे गेली आणि ओरडली, शुभम, हे कसं शक्य आहे? तू तर मेलास ना? तू इथे कसा? शुभम शांत उभा होता. तो काहीच बोलत नव्हता. दीपिका रडू लागली आणि त्याला पुन्हा विचारलं, सांग शुभम, सांग, तू जिवंत आहेस, पण इतकी वर्ष कुठे होतास? का नाही आलास माझ्याकडे परत? शुभमने खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात उत्तर दिलं, मी खरोखरच मेलो असतो तर बरं झालं असतं, पण एका व्यक्तीमुळे मी वाचलो. दीपिका चकित झाली. कोणत्या व्यक्तीमुळे? शुभम मागे वळला आणि त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहून म्हणाला, यांच्यामुळे. दीपिका त्या वृद्धांकडे पाहत म्हणाली, हे कोण आहेत? शुभमने सांगितलं की जेव्हा मी गंगेच्या प्रवाहात वाहून गेलो तेव्हा मी खूप दूरपर्यंत गेलो होतो.
मी बेशुद्ध झालो होतो, पण काही वेळाने जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी या काकांच्या घरी होतो. त्यांनीच मला वाचवलं आणि इथे कोलकात्यात घेऊन आले. माझ्या जगण्याला काहीच अर्थ नव्हता, म्हणून मी ठरवलं की कोणालाच कळू नये की मी जिवंत आहे. मी इथेच राहायचं ठरवलं. हा माणूस एकटाच होता, त्याला कोणीच नव्हतं. मी त्याचा मुलासारखा राहू लागलो आणि त्याच्या पंक्चरच्या दुकानात काम करू लागलो. पण शुभमने असं का केलं? दीपिकाच्या डोळ्यात आसू आली. शुभम, तू परत का नाही आलास? मला एकटीला का सोडलंस? शुभमने नजर खाली झुकवली आणि हळू आवाजात म्हणाला, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो दीपिका. पण माझ्यामुळे तुझी प्रतिष्ठा धोक्यात येत होती. मी अशिक्षित होतो, गरीब होतो. तुझ्या समारंभात लोक माझी थट्टा करत होते. एक डीएम ऑफिसरचा नवरा एक अनपढ माणूस आहे हे लोकांना पटत नव्हतं. तुला माझ्यामुळे अपमान सहन करावा लागतोय हे पाहून मी तुटून गेलो होतो. म्हणूनच मी ठरवलं की मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. तुझं आयुष्य शांततेत जावं म्हणून मी स्वतःला मेल्याचं नाटक केलं आणि कोलकात्यात आलो. शुभमच्या या बोलण्याने दीपिकाला आणखीनच दुःख झालं. ती म्हणाली, शुभम, तू खूप मोठी चूक केलीस. तुला वाटलं की मी तुझ्याशिवाय आनंदी राहील? मी 15 वर्ष रोज तुझ्या आठवणींमध्ये रडत होते, तुझ्या प्रतिमेशी बोलत होते. लोकांनी मला पुन्हा लग्न करायला सांगितलं, पण मी कधीच तयार झाले नाही, कारण माझ्यासाठी फक्त तूच होतास. शुभमच्या डोळ्यातही पाणी आलं. तो फक्त दीपिकाकडे पाहत राहिला. दीपिका पुढे सरसावली. तिने शुभमचा हात पकडला आणि म्हणाली, पुरे झालं शुभम, आता मला पुन्हा गमवायचं नसेल तर माझ्या सोबत चल. शुभम गोंधळला, पण लोक काय म्हणतील? दीपिका निर्धाराने म्हणाली, लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. माझ्यासाठी महत्वाचा फक्त तू आहेस. आणि हे तुला कोणी सांगितलं? तुझ्या मनात असलं काही यायला तरी कसं लागलं? तेव्हा शुभमने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, त्या दिवशी पार्टीत अनेक लोक अशा गोष्टी बोलत होते. रोज कोणीतरी काहीतरी म्हणत असे. मी सगळं ऐकत होतो, पण तुझ्यासमोर काही बोलत नव्हतो. हे ऐकून दीपिका भावुक झाली. ती ठामपणे म्हणाली, मला लोक काय म्हणतात याचा काहीही फरक पडत नाही. मी आज जिल्हाधिकारी आहे फक्त तुझ्यामुळे. तूच माझ्या शिक्षणासाठी तुझं घर विकलं होतंस. आज मी या पदावर पोहोचले ती तुझीच देणगी आहे. मग तू असं का आणि कसा विचार केलास? मी तुला इतकं प्रेम करते आणि तुला असं वाटलं की मी तुला विसरून जाईन? तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये 15 वर्षांची वेदना होती. ती पुढे म्हणाली, हे 15 वर्ष मी कशी काढली तुला कल्पनाही नाही. मी दररोज तुझ्या आठवणीत तडपडत जगत होते. कित्येकदा वाटलं की या दुःखातून सुटण्यासाठी सगळंच संपवावं, पण मी फक्त तुझ्या आशेवर जगत राहिले. मी नेहमी वाट पाहत होते की कधीतरी तू परत येशील. तूच मला जगण्याची कारणं दिलीस. दीपिकाने ठामपणे सांगितलं, आता बस झालं. तू माझ्या सोबत चल आणि पुन्हा असलं काहीही कधीही विचारात आणायचं नाही. हे ऐकून शुभम हतबल झाला. तो म्हणाला, पण आतापर्यंत तू दुसऱ्या कोणाशी लग्न केलं असेल. मी तुझ्या आयुष्यात परत येण्याचा हक्क गमावून बसलोय. हे ऐकून दीपिकाने ताबडतोब उत्तर दिलं, मी आयुष्यभर तुझी वाट पाहत राहिले. मी दुसऱ्या कोणाचा विचारही केला नाही, कारण माझं प्रेम फक्त तुझ्यावर होतं आणि आहे. तुझ्याशिवाय मी कधी कोणालाही स्वीकारलं नाही. शुभमच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. अखेर 15 वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र आले. शुभमने आपल्या चुकांची जाणीव ठेवत दीपिकासोबत नवीन आयुष्य सुरू केलं. एका वर्षानंतर दीपिकाने एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि त्यांचं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून गेलं. ही कथा आपल्याला शिकवते की खरं प्रेम कोणत्याही परीक्षेला तोंड देऊ शकतं. लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष न देता आपल्या नात्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. खरं प्रेम कधीही मरत नाही. ते फक्त वाट पाहत असतं, योग्य क्षणाची, योग्य वेळेची पुन्हा एकत्र येण्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.